नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। गाडी बघा सगळी ओपन केली। नमस्कार, सुप्रभात मित्रांनो। आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। सकाळचे 9:30 वाजलेत। कापती बेळगाव इथं आलो रे, उत्तमच्या इथं। पहाटे 4 वाजताच आलो, झोपलो होतो। आता उठवलं त्यांनी। आता गाडीचं काम चालू झालंय। आता सगळी ताडपत्री वगैरे सगळं खोलून ठेवायचं, रशी वगैरे सगळं बाजूला काढून ठेवायचं, कारण की गाडी कटिंग वगैरे करायचं, सगळं तिचा पत्रा वगैरे, पत्त्या वगैरे सगळंच, म्हणजे सगळं टोटल रिकामी करायची तिला। आतलं सामान पण भरपूर आहे गाडीत, केबिनमध्ये काढून वगैरे घेते आता, म्हणजे जागा होईल सगळं। त्याच्यानंतर ताडपत्री वगैरे आत्ताच काढून घेतो, कारण की ऊन आता 9:30 वाजले तरी एकदम उन्हाचा तडाखा भयानक आहे। त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं लवकर काम करायचं। दुपारच्या अगोदर सगळी गाडी मोकळी करून द्यायची, म्हणजे ते त्यांच्या कामाला मोकळे होते। जाऊयात मित्रांनो आणि पटपट जरा काम करून घेऊया। तुम्हाला दाखवतो चालू झाले काम। मित्रांनो, गाडीतलं सगळं सामान काढलं बघा। ताडपत्री वगैरे सगळं काढून टाकलं, रशी वगैरे, टपावरचं सगळं सामान काढलं बघा। इथं दिसतंय सगळं केबिन मधलं सगळं सामान, गॅस वगैरे, बादल्या हे ते सगळं काढले। इथं पण बघा आतलं सगळं सामान वगैरे काढून टाकलं। आणि हे ताडपत्री, रशी इथं सगळं काढले। रशी बघा किती होतं। ताडपत्री 1 2 3 4 ताडपत्र्या, पलीकड 5 ट्यूब वगैरे सगळं होत्या, सगळंच काढून ठेवलं। हे पत्र्यावर सगळं पाटे वगैरे होते, ते सगळं काढलं। आता काही नाही राहिलं। आता फक्त उत्तम त्याच्या गोडाऊनची चावी आणायला गेला। ती चावी आणली की सगळं सामान मागं हौदात टाकायचं आणि तिथं न्यायचं, तिथं ठेवून टाकायचं। मित्रांनो, 4:30 वाजलेत। गाडीचं काम चालू झालं। ते कटिंग वगैरे करण्यासाठी सोडलेले। रूम घेतली आम्ही इथं आजच्या दिवस। उद्या बहुतेक निघून जाऊ रात्री, बघू आता नक्की नाही तसं सांगतायत, पण उद्या बहुतेक पुण्यासाठी निघूयात। आता इथं रूमवरच आहे, मी झोपलो होतो। कुंदन शेठ आणि पप्पू गेलेत बहुतेक गाडीकडे। जास्त लांब नाही, जवळच आहे, इथं मागच्या साईडच आहे गाडीचं काम चालू। तर जाऊयात आता। ते मी पण जातो। उठलो आत्ता तर मग इथं कोणच नाही रूममध्ये, उठवलं नाही त्यांनी पण मला। तर जाऊयात गाडीकडे, बघूयात किती काय काम झालं। तुम्हाला पण दाखवतो कितपर्यंत कटिंग वगैरे चालू केलं का नाही। तर जाऊयात मित्रांनो पहिले गाडीकडे। मित्रांनो, गाडी बघा सगळी ओपन केली। साईडने सगळे अँगल वगैरे काढले, हाफ बॉडी झाली, रिप वगैरे सगळे उतरून टाकले। हे मटेरियल बघा आपलं गाडीत पण आहे। आता हा साईडचा पत्रा वगैरे सगळा कट करून काढते, ते सगळा कट करून काढणार हा साईडचा पत्रा, अँगल वगैरे ठेवणार, तेच केबिन वगैरे सगळे कट होणार। चालू आहे काम अजून आतमध्ये। शेट येतं बसलेत बघा निवांत। सगळी रीप उतरून टाकली, काहीच राहिलं। आता आतला पत्रा दिसतो ते सगळं काढून टाक। हा सगळं कटिंग होणार। मित्रांनो, जेवण करायला शेट बघा कसे गरम गरम बिर्याणी खातात। आणि बिर्याणी खायला आणलं या माणसाने बघा, लपतोय म्हटलं आमच्या इथं। आणि हे जिथं बिर्याणी भेटतं ते उत्तमचंच दुकान आहे, भाड्याने दिलेलं आहे त्यांनी। तिथे जेवायला आलो, सगळेजण बिर्याणी खाते।
हाँ बोल की पप्पू जा रहे जाओ जेवण करून घेऊयात. चांगली आहे ना? बेस्ट आहे, हो आहे खरंच चांगली आहे बिर्याणी. हो आहे का चांगली बिर्याणी भेटली हो आहे जेवतपर्यंत. रात्रीचे 10 वाजलेत मित्रांनो. जेवण करून आलो आत्ताच एवढं. उत्तम गेला घरी, आम्ही आलो आता रूमवर. आता झोपतो मित्रांनो, कारण की सकाळी परत उठायचं आहे. गाडीचं काम झालं आहे बऱ्यापैकी. आता झोपतो, सकाळी लवकर उठायचं, कारण की उद्या शक्यतो तरी काम व्हायला पाहिजे सगळे. बघूयात आता सकाळी काय होतं काय नाही. तर आजचा ब्लॉग इथंच समाप्त होतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.